हे ज्यावेळी संजय पाटील आणि ही सर्व जी खासदारांचं झाल्यानंतर संजय भाऊ हे म्हणजे आम्ही एकत्र आम्ही काम केलेले जवळची राहिलो म्हणजे आम्ही भावासारखे संबंध ते काय नकारता येणार नाही. पत्रकारांच्या बद्दलची त्यांनी जी भूमिका झाली ती जी निषेधार्थी होती हे होती तेव्हा झाल्यानंतर त्यावेळी त्यांनाही असं वाटलं की भाऊ मला कोण सावरण्यासाठी नाही आणि मग त्यांच्या घरच्यांनी फोन केला भाऊ अशा वेळी जर तुम्ही ठीक आहे राजकीय काय असेल नसेल तर जरा तुम्ही याच्यात हस्तक्षेप करा. मग माझी चर्चा झाली मग त्यांच्यावर झाल्यानंतर आणि त्या दरम्यानच्या काळात श्रीकांत शिंदे आणि माझा ज्यावेळी संवाद झाला आणि संवाद होत असताना ही जी भूमिका ज्यावेळी झाली आणि मी त्यावेळी स्पष्ट सांगितलं की 2024 साली पण मी माझी भूमिका होती आताही होती आणि मी शेवटी एक आमदार म्हणून इकडे येण्यानंतर काय आणि इकडे आल्यानंतर मी काय करणार आहे तर ठीक आहे मी माझी विरोधाची भूमिका जी आहे ती आहेत लोकांसाठी आहेत. आणि ज्यावेळी असं शिंदे साहेबांनी श्रीकांतजींकडनं जो प्रस्ताव आला की भाऊ तुम्हाला मी बोला बहुमानाचा काहीतरी आपण विचार करूया तुम्ही या आणि ज्यावेळी हा पदाचा विचार आला त्यावेळी मग मी भूमिका घेतली की एवढा मोठा बहुमान जर माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला ज्यांनी राजकीय याच्यामध्ये एवढे खडतर पाहिलेले आहेत तुम्ही तर पाहिलेले आहेत मला वयाच्या 20व्या वर्षीपासून मी तो संघर्ष केलेला आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघामध्ये RMS मध्ये युनियनमध्ये जे काय आता लोक सांगतात ईडीचा दबाव अहो ते सर्व दबाव त्यावेळी काँग्रेस आणि याचं सरकार असताना मी अंगावर ओढून घेतलेले आहेत. म्हणजे त्यावेळी आम्हाला तर अटक झाली होती काय झाली आणि मग नंतर कोर्टातून निर्दोष मुक्तता झाली. म्हणजे तो इतिहास मी त्याची कधी चर्चा केली नाही कधीतरी एका वेगळ्या व्यासपीठावर तुमच्याशी संवाद साधून बोलेल. पण सांगण्याचा हेतू असं आहे की एवढं संघर्ष केल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं की जर सर्वोच्च असलेला पहिली केस आहे की ईडी सीबीआय असं काही दबाव नाही तुमच्यावर मला काय आणणार म्हणजे आणि काय देवाच्या कृपेने परमेश्वराच्या आशीर्वादाने मी अशी काही कुठची चुकीची कामं केली नाही किंवा नाही. आणि मी तुम्हाला म्हणतोय ना की तसं असतं तर 2024 साली त्यांनी प्रयत्न केला असता महानगरपालिकेला केला असता पण मी ती भूमिका घेतली नाही. आणि एवढंच नाही की जोपर्यंत निर्णय होत नव्हता तोपर्यंत मी शेवटपर्यंत वाढवतो. मला आठवतं की शिंदे साहेबांचा फोन आला की सचिनजी आपल्याला 11 वाजता भेटायचं आहे तुम्ही कुठे आहात मला साहेब सभागृहात. म्हणजे तुम्ही सभागृहात मग पोचलात आपल्याला खाली यायचं म्हणलं नाही काय करताय म्हणलं नाही सरकारच्या विरुद्ध आपली भूमिका मांडतोय शेवटपर्यंत मला दिलेला रोल आहे मी पाडेल. तर ते बोले हा मांडा जे काय असते उदाहरण सांगण्यात येतो असं की दिलेली जबाबदारी मी पार पाडली. तुम्हाला फॉर्म भरायचा आहे 11 वाजता सांगितलं नाही 11 नाही एक दिवस अगोदर चर्चा झाली होती असं नाही का नाही कशाला हे करायचं पण त्यांचा फिक्स होत नव्हता ना कारण शेवटी त्यांना त्यांच्या आमदारांशी पण बोलायचं आहे त्यांनाही संघटनात्मक बोलायचं आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा करायची आहे कारण सर्वांचा शेवटी मी महायुतीचाच कॅन्डिडेट म्हणून गेलो ना इनडायरेक्टली. अर्थात घटनेनुसार कोणी सदस्य भरू शकतो आणि कोणी अनुमोदन देऊ शकतो त्याच्यामध्ये पण शेवटी त्यावेळी उद्धव ठाकरे नाराज झाले आदित्य ठाकरे नाराज झाले नाही नाराज नाही त्यांनाही दुःख झालं असेल असं नाही का नाही तुम्हाला दुःख मलाही दुःख झालं ना मी 3 दिवस झोपलो नाही ना मलाही वेदना झाल्या असं नाही का नाही हे काय आम्ही काय म्हणजे दगडाचे आमच्या हृदय नाही आहेत आम्हालाही झालं ना. पण मी नंतर असा विचार केला की हा व्यक्तिस्व माझा हा बहुमान नाही पण माझ्यावरती अवलंबून राहणाऱ्या राज्यभरामध्ये जे उपेक्षित समाज आहे जे जपून ठेवली लोक आहेत ती हळूहळू ती लांब होत चालली होती कारण त्यांना मी न्याय देऊ शकत नव्हतो. आणि राजकारणात जसं मी म्हटलं काही ओले नसताना आपण इथपर्यंत आल्यानंतर मी इतिहास जमा होण्यासाठी तर नाही आलो राजकारणामध्ये. आणि मी नेहमीच सांगतो जसं की बाबा राजकारणामध्ये सामाजिक काम आणि आहे पण सर्वायवल पण आहे ना. आणि मी एकमेव माणूस असं की त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बाबा मी लपवलेलं नाही मला वेळ देत नव्हते साहेब उतरत नाही किंवा साहेबांनी असं केलं नाही हे काय नाही हे माझा कधी पण माझा सल्ला नेहमी एक राहायचा आदित्यजींशी किंवा काय की बाबा तुम्ही भविष्यात या पक्षाचे तुम्ही उतरलं पाहिजे कारण तुमच्या वयामध्ये आम्ही लाट्या काड्या खालून घेऊन आम्ही संघर्ष केलं. तुम्ही उद्या 20-30 वर्ष जर तुम्हाला नेतृत्व करायचं या पक्षाचा तर तुम्ही प्रत्येकांशी भेटलं पाहिजे. कोणाच्या एका व्यक्तीवर अवलंबून राहता जिल्ह्याचा प्रमुख असेल किंवा शहरचा प्रमुख हा डायरेक्ट तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला पाहिजे. म्हणजे ती लेगेसी तुम्ही जी आता पहिल्यापासून होती की बाबा आम्ही आदेश दिला तर तो आदेश जाईल तसं नाही आता तुमचा डायरेक्ट इंटरॅक्शन येईल. कारण कसं आहे तुटलाय शिवसेनेचा तुम्ही आता एवढी वर्ष तुम्ही राजकारणात आहात बाळासाहेब ठाकरेंची शैली उद्धव ठाकरेंची शैली आणि आदित्य ठाकरे मी तुटले म्हणण्यापेक्षा ना तो डिस्कनेक्ट आहे म्हणजे मी असं म्हणणार नाही त्याला कारण असं आहे बघा काळ बदलत चाललेला आहे. एक काळ होता त्यावेळी होता अर्थात त्यांनी सुरुवात पण केली होती बैठका पण करून घ्यायला लावली ते पण डायरेक्ट इंटरॅक्शन जो व्हायला पाहिजे होता तो अजूनही मला नाही वाटत की एक जिल्हा प्रमुख डायरेक्ट सांगू शकतो का 1 मिनिटं थांबा मी आता उद्धवजींना लावू शकतो मी आदित्यजींना लावू शकतो तो आहे. माझा हे सांगण्याचा हेतू होता की आपण कोणाच्या तुलनेमध्ये आपण सामोरे जातोय. एक व्यक्ती जो व्हिडिओ कॉलवर बोलायला तयार आहे
एकनाथ शिंदेजी तुम्हाला रात्री अपरात्री व्हिडिओ कॉलवरती पण कोणाबरोबर बोलायला तयार आहेत किंवा फोन कॉलवर पण बोलायला तयार आहेत आणि निर्णय द्यायला तयार आहेत. आणि आपण त्याला कम्पेअर आपण करण्यात करणार म्हणजे अशी जर असेल तर म्हणजे संघटनात्मक बोलतोय. श्रीकांत शिंदे हा कार्यकर्त्यांमध्ये जाऊन तिकडे बसून तुमचं काय झालेलं आहे, तुमचा काय प्रॉब्लेम आहे, जिल्हा स्तरावरती करायला तयार आहेत. तुम्ही फक्त जाऊन भाषण करून घेऊन आलात तर ती संघटना तयार होऊ शकत नाही ना. हे माझं नेहमी म्हणणं असायचं.